जाफराबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतत गैरहजर. मनसेच्या वतीने खुर्चीला हार अर्पण करून तक्रार नोंदवली. जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाफराबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी गैरहजर राहत असल्याने लोकविकास कामे खोळंबली आहेत. लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. गोरगरीब जनतेने घरकुल, सिंचन, विहीर, शौचालय आदीच्या योजनेचा लाभधारकांना याचा फटका बसत आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरीनाथ म्हस्के यांनी चक्क गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातील रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून निषेध नोंदवला व सदरील तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विजय भाटसोळे, संजय शिंदे आदींनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गायब झाले म्हणून तक्रार नोंदवली आहे. पंचायत समिती जाफराबाद येथील गटविकास अधिकारी सतत गैरहजर राहत असल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण विकास कामांवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव पंढरीनाथ गजानन म्हस्के यांनी केला आहे. याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने प्रशासनातील कामकाज विस्कळीत झाले आहे. विशेषतः घरकुल योजना, ग्रामपंचायतींना मिळणारा विकास निधी, विविध शासकीय योजनांचे प्रस्ताव आणि ग्रामस्तरावरील विकास कामांच्या मंजुरी वेळेत होत नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामे पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याशिवाय अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांना विनाकारण मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक नागरिकांना आपल्या कामांसाठी पंचायत समिती कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनसेच्या वतीने प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून या कालावधीत स्वतंत्र गटविकास अधिकारी नियुक्त करून ठप्प विकास कामे तातडीने मार्गी लावावीत अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद जालनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जाफराबाद पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक गजानन पाटील देठे.